कोणत्या गडावर कोणती घटना झाली आपल्याला खेळता खेळता हे पण समजतं. ते बोर्ड वरती लोक पण आहेत काम करणारे, म्हणजे जहाजाला मेंटेन ठेवण्याचं काम. नमस्कार मित्रमंडळी, मी सौरभ विचारे तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचं नाव आहे SSV ब्लॉग अँड स्टेटस. सो आज मी आलो आहे विहंगा आर्ट फेस्टिवल मीरा भाईंदर येथे. आजपासून ते चालू होणार आहे 24, 25, 26, 27. टायमिंग आहे संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत. सो लेट्स गो, आपण जितकं कवर करता येईल तितकं कवर करूया. लेट्स. आपण बघू शकता किती रंगीबिरंगी सजावट आहे. अगदी मनाला सुखवणारं वातावरण आहे. इथल्या गेटपासूनच आपण वेगळ्या दुनियेमध्ये प्रवेश करत असल्याचा अनुभव आपल्याला येतो. इथे आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथे आपण पाहू शकता राजमाता जिजाऊ आणि बाल शिवराय आहे. इथे सुरू होतं आर्ट्स कॅम्प. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आर्ट्स आहेत वाटतं. बघूया काय पुढे. इथे वाव उत्तम अशी कलाकृती सादर करत आहे. पेंटिंग काढलं आहे. पुढे पाहूया, इथे पण पेंटिंग चालू आहे, लाईव्ह पेंटिंग. वा, हे पण एक नंबर आहे. इथे सुद्धा नौका काढली आहे. इथे आपल्याला पाहायला मिळते एक आजीबाई आहे. ती मेणापासून का मातीपासून बनवल्या ते माहिती नाही. इकडे आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन. अजून ओपनिंग झालं नाही आहे. ओपनिंगला आहेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. आतमध्ये जाऊन आपण बघूया काय आहे एक्झॅक्टली. इकडे आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची कॅनव्हावरती काढलेली उत्कृष्ट अशी पेंटिंग.
वाव, एक नंबर. ही पेंटिंग जाम भारी आहे. असं वाटतं की रिअल माणसं बसले तिथे. ही सुद्धा तशीच पेंटिंग आहे. अगदी आपल्याला रिअलिस्टिक वाटेल अशी. काय कलाकृती असेल ना प्रत्येकाच्या अंगामध्ये. इथे आपण पाहू शकता प्रभू श्रीराम आणि हनुमंत स्वारी यांची उत्कृष्ट अशी कॅनवा पेंटिंग काढलेली आहे. ह्या ठिकाणी आहे मावळा बोर्ड गेम. आणि आपण आतमध्ये जाऊन विचारूया कसा गेम आहे, काय करतात, काय कसं आहे गेम सांगू शकतो का? हा बोर्ड गेम आहे की खेळता खेळता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत ज्या 100 घटना घडल्या त्या आपल्याला खेळता खेळता समजून जातात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून हा संपूर्ण प्रवास करत असतो. हे फासे असतात. हर हर महादेव म्हणून आपण फासे टाकायचे. हे फास्यांचे जण आपल्याला ज्या ज्या घटनेवर येतील त्या मोहिमेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच असा अर्थ होतो. तुम्ही खेळते खेळता विजयी घटनांवर आला तेव्हा तुम्हाला स्वराज्यामधून ही मोहीम मिळतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लाभ होतात. अफजल खान आला, सुभा लुटते, साहित्य खान आला, पुरंदरचा तह झाला, अशा ठिकाणी आपल्याला ते द्यावे पण लागतात. पण तेव्हा कळते की स्वराज्यामध्ये किती उतर चढाव आले. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर हे मावळे होते. ती खेळता खेळता आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणते कोणते स्वराज्य युद्ध होते, कोणत्या कोणत्या घटनांमध्ये होते, त्या घटना इथे पाठी दिल्या गेल्या. कोणत्या कोणत्या गडांवर कोणती कोणती घटना झाली आपल्याला खेळता खेळता हे पण समजतं. हे बोर्ड गेमची माहिती, त्या 100 घटना घडल्यात त्या 100 घटनांची माहिती या पुस्तकामध्ये हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही भाषांमध्ये जे आपले स्वराज्य योद्धे होते त्यांची पण माहिती पुस्तकामध्ये आहे. अशी 4 पुस्तकं या बोर्ड गेमसोबत भेटतात. ते खेळता खेळता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास जाणून घेतात. म्हणजे मोहीम कोणती, म्हणजे मोहीम आणि गड कोणते, मोहीमचं वेगळं. MTBG मावळा बोर्ड गेम. काय प्राईस आहे ह्याची? कॉस्ट ॲक्च्युअल MRP 2000 आहे, पण आता इथे इव्हेंटमध्ये आम्ही ऑफर डिस्काउंट देऊन 1800. अच्छा, 1800ला का? इथे आपण पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारी शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. सो लेट्स गो, आपण जाऊया आतमध्ये. भरपूर लाईन आहे तरी मी जाणार आतमध्ये आणि बघू. जास्त वेळ नाही लागला, 10 मिनटं लागली जायला आतमध्ये. आर्मरा संदर्भात अभ्यास करतो. तर आर्मर म्हणजेच काय असतं? आर्मर म्हणजे असतं लढाऊ जहाज असतं. तर याच्यामध्ये आपण छत्रपती शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं, म्हणजे नौसेनेचे जनक म्हणतो. तर त्यांना उगाच नौसेनेचे जनक म्हणत असतील का? त्यांच्या आधी पण बरेच असे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन गेलेत. त्याच्यामध्ये आपले सातवहन असतील, शिलार असतील, यादव असतील, कदंब असतील. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनाच का म्हटलं जातं? तर शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला जंजिराचा सिद्धी त्याचा अत्याचार वाढत गेला होता त्या टाइम छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेला भूभागाचा अभ्यास केला तर त्यांना एक जाणवलं की आपला समुद्र भाग जो आहे तो सुरक्षित नाहीये. युरोपीय देशांनी आक्रमकरित्या तो घेरून ठेवला होता आशिया पूर्ण. मग हे जाणलं, त्याच्यानंतर त्यांनी बोटी निर्माण करायला सुरुवात. त्या टाइम बोटी बनवण्यासाठी आपण पोर्तुगीजांना बोलवलं आपल्या भारतामध्ये. तर पोर्तुगीज ज्या वेळेला आले तर सुरुवातीला रुएगत विहेगश आणि त्याचा मुलगा फेर्नव विहेगश हे दोघे आले होते आणि त्यांच्यासोबत 400 लोक, युरोपीय लोक, हे आपल्याला बोटी बनवण्यासाठी मदत करत होते. पण महाराजांना यात पण शंका होती की हे काही झालं तरी हे पोर्तुगीज आहेत, आपले नाही, ते परकीय आहेत, किती झालं काय झालं. म्हणून महाराजांनी काय केलं, कल्याण भिवंडी भागच निवडला होता. तर आपली जी तिथील कोळी लोक आहेत तर त्यांना तिथं आहे ना, स्थानिक लोकांना तिथं कामाला पण लावलं होतं त्यांनी, की जेणेकरून ते पण बघून शिकतील. आणि तेच झालं. काही दिवसानंतर ते पोर्तुगीज दोन्ही निघून गेले, पळून गेले. अर्ध्या बोटी बनवून ते निघून गेले आणि अर्ध जे राहिलं होतं ते काम आपल्या लोकांनीच केलं. आणि सुरुवातीला ज्या त्यांनी बोटी बनवल्या ही गलबत नावाची बोट आहे. ही बोट आकाराने जेवढी छोटी आहे, हे जे पांढरे पडदे आहेत ना त्याला शिड म्हणतात आणि या उभ्या काट्या त्याला डोलकाट्या म्हटलं जातं. तर ही डोलकाठी म्हणजे त्या जहाजांचा आत्मा म्हणू आपण.
ज्या वेळेला युद्ध व्हायचे समुद्रामध्ये, आता आपण जमिनीवरती युद्ध बघतो, तर याची स्ट्रॅटेजी काय, आपण कधी कुठूनही सैनिक पाठवू शकतो. पण मध्य समुद्रामध्ये ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला काय करायचं, तर त्यावेळेला अशा प्रकारच्या छोट्या छोट्या जहाजांनी मोठ्या मोठ्या जहाजांना, आता सुरुवातीपासून ब्रिटिशांची एकही छोटी जहाज नाही, त्यांच्या जहाज त्यांच्यासारख्याच भव्य, ते जेवढे श्रीमंत होते तेवढेच त्यांच्या जहाज ऍडव्हान्स आणि मोठ्या होत्या. आणि ब्रिटिश आपल्याला हसायला लागले ज्या वेळेला ही जहाज आपण उतरवली समुद्रामध्ये. ब्रिटिश सुरुवातीला हसले आपल्यावरती, बोलले आमच्या एवढ्या मोठ्या जहाजा तुमच्या 100 जहाजांना एकच जहाज आमचं काफी आहे. मग ज्या वेळेला या जहाजा युद्धांसाठी उतरल्या त्यावेळेला ब्रिटिश सुद्धा थक्क झाले, म्हणाले तुमच्यासारखी गलबत बनवणारी लोक आम्हाला आमच्या ताफ्यामध्ये हवे, किंवा असल्या अशा प्रकारची जहाज आम्हाला हवे, कारण हे जेवढं आकाराने छोटं आहे ना तेवढंच प्रभाव आहे. आपली ताकद काय आहे, सह्याद्री ही आपली ताकद आहे, खोल समुद्र ही ब्रिटिशांची ताकद होती. सुरुवातीला अशा प्रकारची जहाज, आता ही आकाराने छोटी आहेत, खाड्यांमधून पण सहज चकवा देऊन निघून जातात, आणि खोल समुद्रात पण तेवढीच प्रभाव आहे जेवढी किनाऱ्याला आहे. तसंच त्याच्यानंतर आलं ते जहाज बुराब. आता हे जहाज आकाराने मोठे आहे, तर हे वल्लवता येईल का, म्हणजे पूर्णपणे वाऱ्याच्या सहाय्याने चालते. मग सगळ्यात प्रभावी जहाज जर म्हणता येईल या दोघांमध्ये तर कोणतं असेल, हे कारण वल्लवता पण येते वाऱ्याच्या सहाय्याने, पण वारा बंद झाला तर हे जहाज काहीच कामाचं नाही ना. आपण बघतो मूवी मध्ये बघतो पायरेट्स ऑफ कॅरिबियन, त्याच्यामध्ये काय दाखवलंय, ज्या वेळेला हे पडदे फाटतात ते जहाज समुद्रामध्ये कोलमडून जातं, बरोबर. तसंच आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय मावळे दिसत आहेत, याच्यामध्ये दर्यावर्दी लोक पण आहेत काम करणारे, म्हणजे जहाजाला मेंटेन ठेवण्याचं काम ते लोक करतात. पुढं शिवरायांच्या मृत्यूनंतर कान्होजी अंग्रेंच्या काळामध्ये पाल नावाचं जहाज आलं, म्हणूनच आपण कान्होजी अंग्रेंना समुद्रातले शिवाजी म्हणून ओळखतो. आणि शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरलेला अजून एक राजा आहे, अहोम राजवंशाचा आहे, लचित बडफुकन नावाचा. स्टॅच्यू ऑफ वेलर ऐकले, आत्ताच 2023 मध्ये नमोच्या हस्ते ते उद्घाटन केले गेले त्या मूर्तीचं. स्टॅच्यू ऑफ वेलर मतलब लचित बडफुकन, त्याच्या संदर्भात आहे. सराई घाट नावाचा एक घाट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी युद्ध केलंय. ते महाराष्ट्रामध्ये म्हणजे साऊथ मध्ये येते. तर त्यांनी आहे ना मुघलांविरुद्ध तो लढा दिला होता. तर त्यांनी आहे ना अशाच प्रकारची छोट्या प्रकारची जहाजं घेऊन त्यांनी ब्रिटिशांच्या म्हणजे मुघलांच्या, जिथं ब्रिटिशांना घेरा करतो तिथं त्यांनी मुघलांना घेरा केला होता, आणि त्या सराई घाट त्याच्या नावाने फेमस आहे, म्हणून त्याला आसामचे शिवाजी म्हणतात. तिथल्या तर आपल्या जहाजांचे खालचे जे बेस आहेत ते व्ही आकाराचे आहेत, व्ही शेप आहेत, आणि याचे जे आहेत थोडे फुगीर आहेत, म्हणजे यू शेप आहे. मग हे जहाज किनाऱ्यावरती प्रभावी असू शकतात का, हे लक्षात येते. आता आपण उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आपण का लक्षात घेतली पाहिजे, की 26/11 हल्ला कुठून आले, कसाब हे कुठून आले, समुद्र मार्गे झाले ना. जसे शिवराय म्हणतात तुमची समुद्र किनारपट्टी तेवढी सुरक्षित ठेवा जेवढी तुम्ही भूपट्टी सुरक्षित ठेवता. त्याच्यासाठी शिवरायांनी बरेचसे किल्ले निर्माण केले. मग जंजिरा जिंकता नाही आला कुणाला, बरोबर, पण तो जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये खांदेरी उंदेरी त्याच्या शेजारी निर्माण केला ना. पुढं विशाखापट्टणम, इंडियन नेव्ही शिप विशाखापट्टणम, D66 म्हणतो आपण याला, मराठीमध्ये विध्वंसक प्रकार, म्हणजे याचं काम फक्त अटॅकिंग आहे, आणि आपल्या विक्रांत सारख्या जहाजांना ना प्रोटेक्ट करण्याचं काम हे जहाज करतं. आणि हे विक्रांत एवढं मोठं आहे ते पालच्याच पार्श्वभूमीवर बनवलं गेले. हे विक्रांत जवळपास 2 फुटबॉल ग्राउंड बसतील एवढं मोठं हे जहाज आहे. एअरक्राफ्ट कॅरियर बोलतो आपण त्याला, म्हणजे युद्धवाहू विमान नौका. या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवकालीन शस्त्र आहे. ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लाडील नावाचं नाणं. इथे असं वाटते की लहान मुलांसाठी फन वगैरे असेल. सो बघूया काय आहे एक्झॅक्टली. लांबून तास असंच वाटतंय. बरोबर फन टाईम आहे लहान पोरांसाठी. छोटे मोठे गेम असते. लेट्स गो.
इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत लहान मुलांसाठी. पूर्ण आर्ट्स फेस्टिवल फिरून झाला असेल तर तुम्हाला इथे लाईव्ह परफॉर्मन्स भेटणार आहे पूर्ण 4 दिवस. आज येणार आहेत अभिजीत भट्टाचार्य आहेत. जर तुम्हाला परफॉर्मन्स बघून कंप्लीट झाले असेल, तुम्हाला भूक लागली असेल, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, पाहिजे तर तुम्ही हँडबॅग वस्तू खरेदी करू शकता. कॅनवा पेंटिंग सिटीला सगळं पाळणे गेम्स. तुर्तास ब्लॉगमध्ये एवढंच. आवडले असंच नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विजिट नक्की करा.